नमस्कार, स्वागत आहे तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण प्रवास करणार आहोत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, मुंबई ते नागपूर असा जो मार्ग जातो। तर आपण शहापूर एंट्री गेटला आहोत आणि आपण चाललेलो आहोत। व्हिडिओ टायटलमध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपण पहिल्यांदाच समृद्धी महामार्ग जाणार आहोत शिर्डीला। समृद्धी महामार्ग अर्थात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य समृद्धी महामार्ग हा मुंबई आणि नागपूर यांना जोडणारा 701 किलोमीटर लांबीचा एक महत्त्वाचा 6 लेन द्रुतगती मार्ग आहे, जो 10 जिल्ह्यांमधून जातो आणि विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी वाहतुकीचा वेळ वाचवतो। या ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेवर शेती, उद्योग आणि पर्यटनाला मोठा फायदा झाला आहे आणि या मार्गाचे काम आता पूर्णत्वास आले आहे। या महामार्गाची जर फायद्यांचा विचार केला तर वेळेची बचत, नाशवंत मालाची मुंबईसारख्या बाजारपेठेत जलद वाहतूक, पर्यटन स्थळांना जोडणी असे अनेकविध फायदे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्याने हा अतिशय सुंदर असा हायवे तयार केलेला आहे। आज आम्ही निघालेलो आहोत शिर्डीसाठी। तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर टनेल या ठिकाणी तयार केलेले आहेत। आमच्या माहितीप्रमाणे हा पहिला टनल पास केल्यानंतर अजून 3 टनल तुम्हाला इगतपुरीपर्यंत जाण्यासाठी लागत आहेत आणि इगतपुरीचा जो टनल आहे तो 8 किलोमीटर लांबीचा आहे। तसेच अतिशय सुंदर वातावरण देखील आपल्याला या महामार्गाने जातात असताना दिसत आहे। निर्भळ असं आकाश आहे आणि प्रवास अतिशय सुखकर आहे। जर तुमच्याकडे उत्तम वाहन असेल आणि गाडीचे टायर्स याचा जर विचार केला तर या मार्गाने प्रवास करणे अतिशय सोपे आहे। परंतु प्रामुख्याने एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेता येईल की तुमच्या सोबत आवश्यक असणारे पाणी आणि वेळेपुरता खाण्यासाठी काहीतरी साहित्य तुमच्या सोबत असायला हवं। तुम्ही पाहू शकता आता हा सेकंड टनल आहे। टनल मध्ये जर तुम्ही विचार केला तर प्रकाशाचा देखील योग्य तो नियोजन करण्यात आलेला आहे। तसेच या कॉरिडॉर पासून त्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा एंट्री गेट आतमध्ये देण्यात आलेले आहेत। इमर्जन्सी जर काय असेल तर त्याचा वापर देखील करण्याचा नियोजन या ठिकाणी करण्यात आलेला आहे। शिर्डीला जाताना तुम्हाला दुसरा मार्ग लागतो, तो माळशेज घाट मार्गे आळेफाटा। त्याचे अंतर देखील तेवढंच आहे, परंतु माळशेज घाट किंवा इतर ठिकाणी देखील कामं चालू असताना खूप वेळ लागतो। परंतु या मार्गाने जवळजवळ वेळेचा बचत होणार आहे। म्हणजे अंदाजे 2 ते 2.5 तासामध्ये आपण शहापूर ते शिर्डी असं अंतर कव्हर करू शकतो। आणि प्रवास बघा, प्रवासाचा जर विचार केला तर रस्त्यामध्ये अतिशय सुंदर असं वातावरण आहे आणि एक्झिट पॉईंट देखील ठिकठिकाणी बनवलेले आहेत। जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल किंवा ड्रायव्हरला झोप आली असेल तर तुम्ही बाजूला घेऊन एक्झिट पॉईंट जवळ तुम्ही थांबू शकता। त्या ठिकाणी नाश्ता पाण्यासाठी तसेच पेट्रोल पंप देखील अवेलेबल करण्यात आलेले आहेत। ते कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणारच आहोत। खरं तर या मार्गाने प्रवास करत असताना एक प्रकर्षाने जाणवतंय की असं वाटत नाही की महाराष्ट्रातील कुठल्या तरी रस्त्याने आपण चाललेलो आहोत,
एक वेगळ्याच ठिकाणचा आनंद मिळत आहे असं वाटत आहे, कारण अतिशय प्रशस्त रोड आहे. तुम्हाला लेन देखील ठरवले गेलेले आहेत. जर तुम्हाला 80च्या स्पीडने चालायचं असेल तर डाव्या बाजूने, तसेच मधल्या लेनवर 100 आणि आपण जे आता लेन चालवतो आहे ते 120 आहे. त्यामुळे वाहन चालकाला अतिशय सोपं होईल. तुम्ही पाहू शकता समोरचं वातावरण, ज्या डोंगर रांगा आहेत, खरोखरच सह्याद्री अप्रतिम आहे. हा आनंद देखील तुम्ही या प्रवासाने अनुभवू शकता. आपल्याला आता फक्त 68 किलोमीटरचा प्रवास बाकी आहे. थोड्याच वेळात आपण 68 किलोमीटरचा टप्पा पार करून शिर्डी एक्झिटवर निघणार आहेत. हे बघा, आपलं शिर्डी एक्झिट आलेलं आहे. याचप्रमाणे जर तुम्हाला घोटीमला एक्झिट करायचं असेल, नाशिक एक्झिट करायचं असेल तर सेम पद्धतीने एक्झिट करण्यासाठी डायव्हर्शन दिलेले आहेत. आणि एक्झिट केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा टोल द्यावे लागणार आहे. जे आपल्याला शिर्डीपर्यंतची जी टोल कॉस्ट आलेली आहे ते 330 रुपये आपल्याला शहापूर ते शिर्डी यासाठी लागलेले आहेत. महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही तुमच्या गाडीचा फास्टॅग असला पाहिजे, कारण जर फास्टॅग नसेल तर अर्थात नियमानुसार तुम्हाला डबल रक्कम द्यावी लागेल. आम्ही पोहोचलेलो आहोत शिर्डीमध्ये. जाऊन दर्शन करून आम्ही लगेच निघणार आहोत परतीच्या प्रवासासाठी, कारण 2 तासाचं अंतर, 2 ते 2.5 तासामध्ये आम्ही पुन्हा एकदा शहापूरला एक्झिट करू शकतो. बाबांच्या शिर्डीमध्ये आम्ही पोहोचलेलो आहोत. गर्दी एवढी नसल्यामुळे दर्शन अगदी लवकर होणार आहे. तर प्रथमतः दर्शन घेऊन आपण नंतर पुन्हा एकदा निघणार आहोत. मुखदर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत. बाबांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही प्रसादालयामध्ये प्रसाद घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कल्याण किंवा मुंबईवरनं शिर्डीपर्यंतचा समृद्धी महामार्गाने कशा पद्धतीने प्रवास करू शकता याची थोडक्यात माहिती देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच इतर इन्फॉर्मेशन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही चेक करून हा प्रवास कसा सुखकर होईल यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. धन्यवाद. ओम साईराम.